तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या सरकारनं थेट केंद्राविरोधात एनडीए विरोधात दंड थोपटलेत. केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात तामिळनाडूच्या विधानसभेत ठराव मांडलाय. पण याहीपेक्षा विशेष म्हणजे डीएमके पक्ष 22 खासदारांना घेऊन केंद्रात या विधेयकाला पाठिंबा देईल असं म्हटलं जात होतं. त्या डीएमकेनं सुद्धा आता अधिकृतपणे डिलिमिटेशनच्या विरोधातल्या ठरावाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं बरंच गणित बिघडलंय आणि इथंच राहुल गांधींनी टाकलेल्या एका डावाची चर्चा होते. राहुल गांधी, मुख्यमंत्री विजय आणि आता स्टॅलिन यांच्या एका भूमिकेमुळे केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीएची भाजपची कशी गोची झालेली आहे सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. केंद्र सरकारने गेल्या 16 एप्रिलला लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक अर्थातच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2026 मांडलं. लोकसभेच्या जागा 543 वरून 885 पर्यंत वाढवण्यासाठी हे विधेयक होतं. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजूर करण्यासाठी संसदेत 2/3 बहुमताची म्हणजे 352 मतांची गरज होती. पण 17 एप्रिलला जेव्हा मतदान झालं तेव्हा फक्त या विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 230 मतं पडली. म्हणजे जो आकडा अपेक्षित होता त्याच्यापेक्षा 54 मतं कमी मिळाली. विधेयक पारित होऊ शकलं नाही आणि इथूनच दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या. वेगवेगळ्या पक्षांना, खासदारांना आपल्या सोबत घेऊन हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी रणनीती आखली जात होती. आणि इथंच एंट्री झाली होती तामिळनाडूतल्या डीएमके पक्षाची. डीएमकेचं झालं असं की गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री झालेले विजय थलपती त्यांना सत्तेत येण्यासाठी काँग्रेसनं दिलेला पाठिंबा यामुळे डीएमके इंडिया आघाडीपासून दूर जायला त्यानं अंतर राखायला सुरुवात केली होती. ते येणाऱ्या काळात इंडिया आघाडी सोबत नसतील आणि केंद्रात एनडीएच्या डिलिमिटेशन विधेयकाला ते समर्थन देतील किंवा मतदानाच्या वेळेला ते गैरहजर राहतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. मध्यंतरी त्यांनी काही अटी ठेवून आपण या विधेयकाला पाठिंबा देऊ असे संकेत सुद्धा दिले होते. पण आता स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षानं एका झटक्यात या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. हो, कारण आता उदयनिधी स्टॅलिन यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे केंद्रात एनडीएची मोठी गोची होणार आहे. एम के स्टॅलिन यांचे सुपुत्र असलेले आणि तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते असलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. तामिळनाडूच्या विधानसभा अधिवेशनात एक ठराव मांडला गेला. केंद्राच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या विरोधात टीव्हीके सरकारनं हा ठराव मांडला होता. त्याला स्टॅलिन यांनी त्यांच्या पक्षाने डीएमकेने पाठिंबा दिला. मतदारसंघ पुनर्रचनेच्या नावाखाली तामिळनाडूच्या खासदारांची संख्या कमी केली जाऊ नये, पुढील 25 वर्ष मतदारसंघांची पुनर्रचना केली जाऊ नये हीच आमची भूमिका आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा तामिळनाडूवर कोणताही वाईट परिणाम होता कामा नये ही आमची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच मतदारसंघ पुनर्रचनेचे परिणाम काय होतील हे देशाला सगळ्यात आधी सांगणारी चळवळ म्हणजे द्रमुक आहे असं सुद्धा स्टॅलिन यांनी म्हटलेलं आहे. भाजप आणि एकूणच संपूर्ण एनडीए डिलिमिटेशन विधेयकासाठी खासदारांची जुळवाजुळव करून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी खासदारांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात होते. डीएमके कडे तब्बल 22 खासदार आहेत. त्यामुळे हा आकडा विधेयक मंजूर करून घेण्यासाठी किंवा एकूणच गणितासाठी फार महत्वाचा ठरणार होता. पण त्या सगळ्या प्रयत्नांवर आता पाणी फेरलं गेल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे चिंतेत असलेल्या इंडिया आघाडीला सुद्धा मोठा राजकीय दिलासा मिळालेला आहे आणि याच वेळेला चर्चा होते राहुल गांधींच्या एका डावाची. तामिळनाडूत विजय मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे काँग्रेसपासून डीएमके पक्ष दुरावला होता. डीएमकेच्या याच बदलत्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीत चलबिचल निर्माण झाली होती, चिंता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे काही महिन्याआधी तामिळनाडू दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दात आपली भूमिका मांडली होती. राहुल गांधी म्हणाले होते या विधेयकाला, डिलिमिटेशन विधेयकाला सर्व राष्ट्रीय आणि तामिळ प्रादेशिक पक्षांनी एकमुखानं विरोध केला पाहिजे. जो कोणी या विधेयकाला पाठिंबा देईल तो तामिळनाडूच्या जनतेशी आणि तिथल्या अस्मितेशी विश्वासघात करेल. एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले होते की या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांना इतिहासात 21व्या शतकातला एट्टापन म्हणजे तमिळ संस्कृतीत गद्दार मानली जाणारी व्यक्ती म्हणून त्याला ओळखलं जाईल आणि इथूनच डाव फिरला असं म्हटलं जात आहे. एकूणच राहुल गांधी यांची ही भूमिका, त्यानंतर आता मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारनं तिथल्या विधानसभेत मांडलेला ठराव आणि डीएमकेनं त्याला दिलेला पाठिंबा, त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आता मंजूर होणं कठीण झाल्याचं म्हटलं जात आहे. आणि याच कारणामुळे भाजप आणि एनडीए समोर मोठी आव्हानं येणाऱ्या काळात असणार आहेत. या सगळ्या गणिताबद्दल आणि एकूणच तामिळनाडूच्या या राजकारणातले दिल्लीत झालेले परिणाम या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.